नमस्कार. ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. हा व्हिडिओ हवालदिल शेतकऱ्यांचा आहे, ज्यांचं सगळं हरपलेलं आहे. वर्धा नदीला ज्याप्रमाणे सततधार पाण्यामुळे पूर आलेला होता आणि त्यामुळे सर्वांचे मुख्य पिकं असतात कापूस, तूर, सोयाबीन आणि इतर पिकं जे आहे त्यांचं खूप अतोनात नुकसान झालं आहे. 3 ते 4 दिवसाच्या पाण्यामुळे वर्धा नदीला पूर आलेला होता. आपल्याला सर्वांना माहीत आहे, वर्धेच्या पुरात स्वप्न वाहून गेली. कापूस, सोयाबीन, तूर सारी हरपली. घाम गाडूनही हात रिकामे राहिले, पण आशेची ज्योत अजूनही पेटलेलीच आहे. आज अशा शेतकऱ्यांबद्दल कोणी लिहत नाही किंवा कोणी व्हिडिओ बनवत नाही आणि त्यांना एक खंबीरपणे उभे राहण्यासाठी आम्ही पवन गिरटकर सर्व व्हिडिओच्या माध्यमातून त्यांचे सगळ्यांपर्यंत माहिती पोहोचली पाहिजे त्या उद्देशाने हा व्हिडिओ बनवलेला आहे. वर्धा नदीच्या पुरामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. पीक विमा सरसकट देण्याची मागणी सर्व स्तरावरून होत आहे. सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे वर्धा नदीला आलेल्या महापुराने संपूर्ण जिल्ह्यात हाहाकार माजवलेला आहे. शेतं, घरे, रस्ते, जनावरे पाण्याखाली गेली असून हजारो शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयाचे नुकसान झालेले आहे. विशेषतः कापूस, सोयाबीन आणि तूर या मुख्य पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी आणि मनात प्रचंड हलबलता दिसून येते. शेतकऱ्यांचे हाल विचारलं नाही तर इतकं एवढ्या बेकार परिस्थिती झालेली आहे. पुरामुळे शेतकऱ्यांच्या घामाने उभा केलेला पिकाचा संसार पाण्यात वाहून गेलेला आहे. 4 महिने मेहनत करून जवळपास 4 ते 3-4 महिन्यापासून मेहनत करून उभं केलेलं पीक एका क्षणात नष्ट झालेलं. शेतकऱ्यांच्या घरच्या उंबऱ्यावर पाणी शिरल्याने विस्थापित झाले. बँकेचे कर्ज कसं फेडायचं, मुलाचं शिक्षण कसं भागवायचं, संसाराचा खर्च कसा करायचा असे प्रश्न प्रत्येक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसत आहे. एका शेतकऱ्याने सांगितलं कापूस वाहून गेला, तुरीचं पीक पाण्याखाली आहे, सोयाबीन काहीच शिल्लक नाही. हे सगळं कर्ज काढून लावलं होतं, म्हणजे आता हप्ता कुठून भरायचा अशा शब्दात त्यांनी आपली व्यथा व्यक्त केलेली आहे. खंबीरपणे उभा राहणारा जो हा शेतकरी तरी देखील शेतकरी खचलेला नाही, त्याचा स्वभावच खंबीर आहे. तो संकटातून उभा राहण्याची ताकद ठेवतो. एक शेतकरी म्हणतो, पुरानं पीक नेलं पण नाही नेऊ शकत माझी जिद्द. पुरानं पीक नेलं तरी नाही नेऊ शकत माझी जिद्द. जमिनीवरू उभा राहीन कारण मी शेतकरी आहे. हा खंबीरपणा शेतकऱ्याचा खरा जीवन धडा आहे. शेतकऱ्यांची वेदना सगळे म्हणतात की खूप सारे प्रॉब्लेम आहे, पण शेतकऱ्याची वेदना समजणं खूप मोठं मन लागते आणि तो उभ्या जगाचा पोशिंदा म्हणून ही गोष्ट अशा वेळी अशा ठिकाणी जाऊन आपण खरंच काय मदत होऊ शकणार, तर त्या सरकारला सुद्धा अशा वेळी मदत त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहायला पाहिजे. सरकारला आव्हान आहे की यावेळी पीक विमा योजना कागदोपत्री न ठेवून राहता प्रत्यक्षात लागू झाली पाहिजे. प्रत्येक शेतकऱ्याचं नुकसान झालं असल्याने पीक विमा सरसकट देण्यात यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केलेली आहे. पूर हा नैसर्गिक आपत्ती आहे. प्रत्येक शेतकरी यामध्ये बाधित झालेला आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त व अवघ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ सरसकट मिळालाच पाहिजे, अन्यथा आत्महत्या थांबणार नाहीत असे वक्तव्य एका शेतकरी नेत्यांनी सुद्धा करून दाखवले. तात्काळ मदतीची गरज आहे. पुरामुळे फक्त पीक नाही तर शेतकऱ्याला रोजचे जगणे सुद्धा धोक्यात आलेले आहे. घरातील धान्य संपलं आहे, जनावरांसाठी चारा नाही, शाळेतील मुलांच्या शाळेचा खर्च ओढला आहे. अशा वेळी शेतकरी तात्काळ मदतीकडे डोळे लावून आहे. नुकसान भरपाईची जे पंचनामे आहे, कागदपत्र प्रक्रिया या गोष्टींना महिना जातात, तोवर शेतकरी जगणार कसा? आम्हाला लगेच रोखीने मदत हवी, ती पण थेट खात्यात जमा केली पाहिजे अशी मागणी जोर धरत आहे. खनिज विकास निधी असते आपल्या प्रत्येक याच्यामध्ये, जे काही माइन्स असते तर त्याच्यातला काही पैसा जिल्ह्याच्या ठिकाणी असते. काही शेतकरी संघटनांनी जिल्हा प्रशासनाला ठाम सांगितलं आहे की जिल्ह्यातील खनिज विकास निधी जे काही फाउंडेशन्स राहते, म्हणजे डायरेक्ट डिस्ट्रिक्ट माइन्स फाउंडेशन DMF जो निधी आहे तर त्यामधून मोठ्या प्रमाणात मदत देता येते.
खनिज उत्खननातून जमा होणारा निधी स्थानिक लोकांच्या विकासासाठी असतो. आज शेतकरी मदत केली तर शेतकरी सर्वांना मदत करू शकतो, इतकं अनाज तो पिकवू शकतो.